डॉक्टर हे गुंडांच्या तावडीतनं सुटून आलेत खरे, पण आल्यापासून ना फारच विचित्रपणे वागतायत. विचित्र वागतायत म्हणजे नक्की काय करतायत? त्यांना विसरायला होतंय का? का झोपेत बरळतायत? का उगाच चिडचिड करतायत? किंवा त्यांना कसली भीती वाटतेय का? म्हणजे गुंड त्यांना त्रास देत आहेत, टॉर्चर करतायत असे किंवा तसे म्हणजे तत्सम काही भास होत आहेत का? डॉक्टर साहेब, भास म्हणजे ते नुसतं आड्याकडे डोळं लावून बसत नाहीत, उलट माझ्याकडे बघून खाऊ का गिळू असं डोळं वटारतात. आणि ना खूप बोलतायत. हे एवढं कधीच नाही बोलायचे. आणि ना मध्ये जोक काय करतात, स्वतःचीच हसत काय असतात. त्यांच्या ना वागण्या बोलण्यात अगदी झोपण्यात सुद्धा एक प्रकारची शिस्त असते. ती शिस्त कुठेच दिसत नाहीये. अस्ताव्यस्त झोपलेले असतात, लोळतात, घोरतात, डास चावले नसताना फटाफट मारतात, खरा खरा खाजवतात, आधाशासारखं खात असतात मचा मचा आवाज करत. सगळंच विचित्र आहे. आमच्याकडे पण ते असे आम्हाला पहिल्यांदाच बघतात असं बघत असते. हो, काही कळना असंच झालंय. हे पहिले रावसाहेब नाहीत हे नक्की. मला तर वाटतंय रावसाहेबांना खूप काही झालेलं नाहीये, एकदम ठीक आहेत ते. हो, पण ते परत आल्यानंतर जे बदल झालेत ना ते आपल्या फायद्याचे अजिबात नाहीये. पण मला एक कळत नाहीये, ही अंबिका आत्या आणि दत्ता मामा या दादांच्या एवढ्या मर्जीचे झालेच कसे? अंबिका आत्यानी दत्ता मामानी जे प्रताप केलेत ना, दादांचा जो मानसिक छळ केलाय, मला नाही वाटत दादा एवढा सहज विसरतील. तोच प्रश्न मलाही छळतोय. जी लोक दादांशी वाईट वागतात, दादा त्यांना जवळ करतायत, आणि माझ्यासारखी लोक दादांसाठी जीवाचा आटापिटा करतात, त्यांना मात्र त्यांची जागा दाखवून देतात. दादांच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीये ना? माहित नाही, पण व्हायला पाहिजे. कारण दादा मेंटली कामातून गेलेत हे समजल्यावर मुक्ता आणि सारंगचा या घरावरचा प्रभाव आपल्याला कमी करता येईल. नक्की काय झालं असं दादांना? मानसिक धक्का तर नाही ना बसला असं? म्या काय सांगते, बाहेरची काहीतरी बाधा झाली असणार, नक्कीच भूतानं झपाटलं असणार. अगं आजी, अगं असं काही नसतं खरंच. हे बघ, हे भूत प्रेत ही सगळी अंधश्रद्धा आहे. आणि मी खरं सांगतो, माणूस जितका विचित्र वागतो ना तितकं कोणीच वागू शकत नाही. अगदी बरोबर बोलला. अहो, करणी भूतबाधा असं काही नसतं. अहो, ही लोकांना फक्त मूर्ख बनवण्याची साधनं आहेत. तुम्ही विज्ञानावरती विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. चला मग, रावसाहेबांना इथे बोलावण्यापेक्षा मीच त्यांना त्यांच्या खोलीत जाऊन तपासतो. पण दादा मामा तर त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. रूम मध्ये नाहीयेत म्हणजे? सारंग, जाऊन जरा बघून येतोस का? होय. आकाश कुठे गेला? तो बहुतेक डॉक्टरला बघून पळून गेला. डॉक्टरला म्हणजे? पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. म्हणजे काही जरी असलं तरी आपण त्यावर इलाज करू. गायत्री, काय ग अशी शांत शांत काय बसलीयस? नाही, काय नाही. नाही नाही, काय नाही. कसं एकदम चेहरा ते हे करून पाडून बसलीयस? याच्या आधी तुला मी असं कधीच बघितलं नाही का बाळा? ती तब्येत बरी नाही का तुझी? हो, त्या रावदादांच्या तब्येतीची काळजी करायची सोडून तुम्ही हिच्या मागे काय लागलाय? तो त्यांना काय झालं काय नाही तिथे जाऊन पाहायला नको आपल्याला? अगं कुठे काय, काही झालेलं नाही त्याला. घरात एवढी चर्चा सुरू आहे, असता कुठे तुम्ही? आणि रावदादांना चेक करायला डॉक्टर येणार आहेत असं कानावर आलंय माझ्या. हो, ते तुझ्या कानावर आलं का तुझा कान तिकडे गेला होता? मी तिथं गेली होती की माझा कान गेला होता ना, ते माझं मी बघून देईन. तुम्हाला काय करायचंय?
पण इथं आपल्याला तिथं बघायला या म्हणून कोणी आमंत्रण द्यायला येणार नाहीये. तेच म्हणतोय मी की आपली गरज तिथे असल्याशिवाय किंवा कोणी बोलवल्याशिवाय जर आपण गेलो तर गर्दी होईल ना. घरातली माणसं गर्दी करत नसतात, काळजी करत असतात. कळलं? हो हो, मी तिथे पाहायला जाते. तुम्हाला यायचं असेल तर या. हे हिच्या गरजेनुसार घरातली होत असते नाही का. दादा 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 हो, थांबा 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 दादा, तुम्ही इकडे काय करताय? हो डॉक्टर आले तिकडे, सगळे शोधताय तुम्हाला. तेच म्हणतोय मी, डॉक्टरला कशाला बोलवलं तुम्ही? डॉक्टरला परत पाठवून दे. हो दादा, ऐकून घ्या माझं. हे बघा, आम्हाला माहिती आहे तुम्ही एकदम ठणठणीत आहात. फक्त एकदा आमच्या समाधानासाठी डॉक्टरला तपासू द्या ना. पण मला हे कळत नाही, मला विचारल्याशिवाय तुम्ही डॉक्टरला का बोलवलं? मी काय तुम्हाला अशक्त वाटतो? अरे आता मला मैदानात उतरवा, कुस्तीच्या 2 पैलवान लोळवतो की नाही बघा. या माझ्या पोरापेक्षा जास्त खाऊन दाखवतो मी. नाही काय वाटलं का तुम्हाला? हो दादा, आम्हाला तुमच्या ताकदीबद्दल अजिबात शंका नाहीये, पण मी काय मग उगाच काहीतरी सांगायचं नाही. मी डॉक्टरला दाखवणार नाही, आधी सांगून ठेवतो. मी जे काय सोसले ना ते तुम्हाला माहित नाही अजून. अहो दादा, तुम्ही सोसले म्हणून तर आम्ही बोलतोय. आणि तुम्हाला आता मायावर पण विश्वास नाही का? हे असं होतं, मी हिला नाही म्हणता येत नाही. मी तुला नाही म्हणणार, पण मी तुझ्यासाठी येणार नाही, पोरीसाठी येणार. हिच्यावर माझा सर्वात जास्त विश्वास आहे. ठीक आहे, चला. हो दादा, हो चला, म्हणजे इथे चला. हात धरतो त्यांचा. हा ठीक आहे ठीक आहे. अगं बाई, काय झालं? अहो दादा पुन्हा गायब झाले की काय? माधवी, डॉक्टर ना तुम्ही उभे उभे तपासणार? बसा प्लीज बसा. मी पण बसतो, तुम्ही पण समोर बसा. छानपैकी बसून तपासा. हो है ना. बसून तपासलं की व्यवस्थित. नाडी बघू दे. नाडी हे असं चाललंय सतत. थोडक्यात बोलायची सवयच गेली यांची. अरे मग हे एवढंच होतं तर मग डॉक्टरला कशाला बोलवायचं? सरळ मला सांगायचं ना कमी बोला म्हणून, कमी बोललो असतो. आलेत ना ते, तपासू दे आता. हं? देवा माझी आई, थांब जरा. श्वास घ्या. तर सोडा. काय टोके बरोबर आहे? ते कानात ऐकायला येते ना लगेच. अहो सॉरी, तुम्ही करा. बीपी तपासा. बीपी बरोबर आहे ना? मग ठोके बरोबर, बीपी बरोबर. आणखीन काय ते तपासा. सोनोग्राफी वगैरे काय काढायचे ते काढून घ्या. अहो यांच्या डोक्यामध्ये ना नको ते चालले. उगाच बोलवलंय डॉक्टरला. अहो काय बोलताय तुम्ही? सारखं जरा शांत राहा ना. हे असंच चाललंय सारखं. या असं काय बडबडतोय? दारू बिरू तर प्यायला नसेल ना? दारू प्यायला असता तर त्या वासाने डॉक्टर आधीच खाली पडला असता. कारण एका टायमाला काशाला कळशीवर दारू लागते. हो, डॉक्टरच वासाने टाईट झाला असता. बीपी आणि पल्स रेट थोडे हाय आहेत. हा, पण तसं काळजी करण्यासारखं काही कारण नाही. मॅनेज होईल. हा झालं तर तुम्हाला काय फी हवी ना ती तुम्हाला मिळू दे. हे ना फी देऊन टाकाय सारंग. हो दादा, देतो. अहो रावसाहेब, सारखं फी काय करताय? मी काय पैशांसाठी आलोय का इथे? आपण तपासदार पैसे घेणार आहेत ना, मग ते वेळ देऊन टाकले. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? डॉक्टर काय म्हणतायत ते जरा ऐकून तर घ्या आधी. बोलू तर दे त्यांना. शांत बसतो. कशाला आणलाय? अहो
असं म्हणून खूप बोलताय तुम्ही. जरा शांत राहा. माझी तपासणी पूर्ण झाली आहे, पण मला यांच्याशी एकांतात जरा काही बोलायला हवं. मला त्यावेळेस इथे कोणीही नकोय, फक्त मी आणि रावसाहेब. कृपा करून तुम्ही जरा बाहेर थांबलात तर बरं होईल. म्हणजे काय झालं नक्की? काही काळजी करण्यासारखं काही प्रॉब्लेम झाला? नाही, आत्ताच तसं काही सांगता येणार नाही. पूर्ण तपासणी झाल्यावरच मी काय ते सांगेन. अहो, प्रथम मला त्यांच्याशी बोलू द्या, मग ठरवता येईल की किती काळजी करण्यासारखं आहे. आणि इथल्या इथे घरातल्या घरात उपचार करता येतील की नाही हे नंतर ठरवूया. त्यामुळे आम्हाला एकांत हवा. अरे बापरे, हा डॉक्टर काशाला एकांतात काय प्रश्न विचारणार आहे? अरे भलतच घडतंय. अरे हा डॉक्टर आहे की हकीम आहे? काही म्हणजे काय घडणार आहे हे आपण थांबवू शकत नाही आहोत. काय एकांतात बोलायचंय तुम्हाला? या या या. एक मिनिट. तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. हो हो, काय दादाला काही झालेलं नाहीये, सगळं होईल, ठीक होईल. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? म्हणजे बरे होतील ना हे? नाही, म्हणजे रावसाहेबांनी तिथे जे काही घडलं ते तुम्हाला सांगितलंच आहे, पण त्याही पेक्षा भयंकर प्रसंगातून ते गेले. म्हणजे ते जरी घरात असले तरी घरात नसतात. म्हणजे घरात जरी असले तरी त्यांचं मन ते अजून त्याच प्रसंगात घुटमळत असतं. म्हणजे तिकडच्या ट्रॉमाचा इफेक्ट त्यांना तुम्हाला जाणवून द्यायचा नाहीये, म्हणून ते लांबट लावून बोलतात, मध्ये मध्ये जोक्स करतात. म्हणजे काय आहे की त्यांच्याकडून हे सगळं नकळत घडतंय, पण कधी कधी काय होतं की त्यांचा ताबा सुटतो आणि ते आउट ऑफ कंट्रोल होतात. पण हे सगळं करण्यापाठीमागे त्यांचा हेतू काही वाईट नसतो. म्हणजे काय होतंय की ते प्रसंग त्यांना फक्त आठवत नाहीयेत, तर ते त्याचा अनुभव घेत आहेत. काय आहे, त्यांच्या डोक्याला पाठीमागे फटका बसलाय ना, त्यामुळे जखम खोलवर नाहीये, पण वर्मी फटका बसल्याने नसा दुखावल्या गेल्या, म्हणून हे सगळं असं घडतंय. डॉक्टर, हे जास्त सिरियस नाही आहे ना? ते बघा, त्यांना जर ऍडमिट करून जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमची तशी पण तयारी आहे. त्यांना ऍडमिट करायची गरज अजिबात नाहीये, कारण मी त्यांना गोळ्या औषधं दिलेली आहेत. काय आहे, अशा परिस्थितीत पेशंटची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या मनात दुसरे कुठलेही विचार येता कामा नये. त्यांना जास्तीत जास्त आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते जे काही मागतील ते त्यांना द्या. उगाच वाद घालत बसू नका. त्यांचं मन, त्यांच्या भावना सांभाळा. मी त्यांना बोलवतो. रावसाहेब, सावकाश सावकाश.
वैजयंती, मुक्ता, सारंग व्यवस्थित आहे, काळजी करू नका. डॉक्टरांना त्या बाहेरच्या गेट पर्यंत सोडून ये. हो दादा. आणि तिथंच त्यांची फी देऊन टाक. हो दादा. या हो डॉक्टर. मी घेतो. या बोलवा परत. हो सारखं बोलवा. मी घेतो. हो सांभाळ. मला वाटतं काशाने डॉक्टरला चांगलंच गुंडाळलेलं दिसतंय. गुंडाळलं काय? मी तर म्हणते पाटलीत उतरवलंय. हे घे गोळी. हे घे. आता तुला बरं वाटेल. हा हा. थोडा वेळ आराम कर. बरं ठीक आहे, मी जातो. सकाळी लवकर येतो. आता कुठं चालले तुम्ही? मी जाईन एखाद्या मित्राकडे, नाहीतर आपलं मंदिर आहेच की, तिकडे जाईन. आजची रात्र तिकडेच काढेल. दिवसभर घरी थांबला आणि आता रात्री झोपायला बाहेर जाणार होय? मग आता घरात कोणी नसताना इथं थांबणं बरं वाटत नाही ना, म्हणून. नाही नाही, इथंच थांबा. दिवसभर मला गरज असताना तुमच्याकडनं सेवा करून घ्यायची आणि रात्री तुम्हाला झोपायला मंदिरात पाठवायचं होय? एवढी पण वाईट नाहीये मी. पुढे जायची गरज नाहीये, इथंच थांबा. माझ्या अपरोक्ष डॉक्टरांनी तुम्हाला सगळ्यांना जे काही सांगितलंय ते तितकं खरं नाहीये, ते सगळं अर्धवट आहे. माझ्या बाबतीत जे काही घडलं ते आता सगळं मी तुम्हाला सांगतो. नका काय सांगू, आम्हाला तुमच्याबद्दल कुठलीही शंका नाहीये मनात आता. आणि दादा, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला बरं होताना पाहायचंय. तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळे मिळून तुमची काळजी घेऊ, तुम्हाला जपू. काय दुर्दैव आहे, काय वेळ आली माझ्यावर. मी तुमची काळजी घ्यायची, तुम्हाला जपायचं, तर तुम्हीच सगळेजण मला जपताय, माझी काळजी घेताय. चालायचंच. अहो, असं का बोलताय तुम्ही? एक कुटुंब आहे ना आपलं. मग कुटुंबामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करायचीच असते, आधार द्यायचाच असतो, असं नका म्हणू. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. माझ्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं मला तुम्हाला सांगायचंय, मोकळं व्हायचंय. आता हे बघा, तुम्हाला जे वाटतंय ना ते बोला प्लीज. त्या कांताला मी त्या दिवशी बडवला आणि तिथून निघालो मी, तेवढ्यात कोणीतरी पाठीमागून धाडकन लोखंडी शीग मारली मला. मी खाली कोसळलो. नंतर काय झालं मला कळलंच नाही. एका गाडीमध्ये कोंबलं मला आणि घेऊन गेले एका अज्ञात स्थळी. आणि काय नाही, तिथे बांधून ठेवलं. मला कळत ना मी कुठे आहे. आणि खूप मला त्रास दिला, खूप म्हणजे खूप अत्याचार केले माझ्यावर. मला मारायचे, झोडायचे, रात्र झोपू द्यायचे नाही. मी निर्व्यसनी आहे, त्यांना माहित होतं. त्याच्यामुळे मला मुद्दाम म्हणून माझ्या तोंडामध्ये तो तंबाखू असा कोंबायचे. अरे देवा. दारू पाजली. माणसं आहेत का हैवान? हैवानच्या पेक्षा घाणेरडी माणसं. एवढंच नाही, असं पाण्याची गुळणी करून माझ्या तोंडावर फेकायचं. जेवायला द्यायचे नाही, उपाशी ठेवायचे 2-2 दिवस.
काय विचारू नको. सिगरेटचे असे चटके द्यायचे, बिड्यांचे चटके द्यायचे. खूप खूप छळ केले त्यांनी, माझे खूप छळ केले.